भाऊ आली ती म्हणल्यावर टायर निघणार 100% निघणार आणि निघले टायर. ओग बिल्डर नाही ती म्हणत, बाहेरच्या देशात त्यांची ओळख आहे, उगच नाही ती. इथं काळ कुत्र ओळखत नाही पण बाहेरच्या देशात गो गो गो. तर नमस्कार मित्रांनो, दुपारचं निवांत बसलेलो सावलीला, तवर पोरं आली. म्हटली कंटाळा आलाय. अरे कंटाळा आलाय तर इकडं कशाला आलाय. म्हटले कुठं तर जाऊया. आता जायचं कुठं मोठा प्रश्न होता. चला म्हटलं करवंद आहे ते का बघूया. तवर सुशा टावेल घेऊन आला. अरे पावाय जायचं नाही बाळा, उन्हात तानाचं इकडं तिकडं फिरायचं असलं तर कधीच ऊन लागत नाही, ही मात्र खरं आहे बरं का. पाऊस अजिबातच नसल्यामुळे डोंगर पाक खटखटीत वाळल्यालं आणि ऊन लय बेकार. आता म्हटलं करवंद गावती का नाही, तवर फांजर दिसली. मी जास्तवर तिथं पाक संपली. करवंदाच्या फांजऱ्यात दिसत नव्हत्या आणि फांजऱ्या दिसल्या तरी त्याला करवंद नव्हती. मग दोघं तिकडं आणि दोघं इकडं अशी फिरायला लागले. आता म्हटलं आज जायचं, गावल तिकडं गावल. तवर रम्या सांडला. आगाय लय घाण. त्याला उठवायचं सोडलं आणि सगळेच हसत होते. काय वाश्या, आमचंच नुसतं इकडं तिकडं हिंडायचं चाललेलं. करवंदाच्या फांजऱ्या तरी दिसत होत्या पण त्याला करवंद एक दिसत नव्हतं. आणि एखादं दिसलं तरी हात घालून काढायचं, तेवढंच खायचं. चपल्या कसल्या पण घालून येते ती. मग घासारले उत्ताने होते ती. रम्याला हसते मग अशी, ती पण उत्तानं झालं. आद्या लाडाव असल्या का आत गेलाय फांजरीत, अडकला तर काढायचं नाही रे. भावानं शेवटी एक फांदी तोडून आणलीच. आता तुम्ही सांगा कशासाठी आणली असेल. भावानं स्नॅप काढाय फक्त फांदी तोडून आणलेली. हो नाद लय वाईट आहे बरं का. आता तिथं एवढे करवंद गावले नाही ते. रम्या म्हटला पुढं जाऊन बघूया दरीत आहे ते का. आता काय पर्याय आहे का, गेलं तर पाहिजेच. आल्यासारखं थोडेफार तर करवंद खाल्ले पाहिजे ते का नाही. नुसतं लगा याड्यावाने फिरायचं चाललेलं डोंगरात. शेवटी म्हटलं दऱ्यात जाव्या. दऱ्यात गेलो. नुसतं डोंगरात हिंडून कटाळा आल्याला. धड करवंद पण नाही ते आणि धड पाणी पण नाही. दरीराव जोरात आहे, सावली बिवळी खटखटीत आहे. पण जायचं जरा अवघड आहे. वाकून बिकून जायला लागतंय. इकडं तिकडं फांजार बिंजार एखादी लागत्या, तेवढं चालायचं. तेवढी पोरं धाट आहे ते. शेवटी दमून जाऊन बसलो. आता म्हटलं टाइमपास काय तर करत बसूया. सगळ्यांना पुढं घ्यायचं, मोठा हाणायला लावायचं. राम्यानं शेवटच केला. बघा आता करवंद काढायला आलाय पण करवंद काय भेटले नाही ते. मग इथं दरीत आलोय पण दरीचा इतिहास काय आहे. इतिहास म्हणजे सांगतो तुम्हाला. इथं मी मसर चरायला आलतो. मग मसर चरता विमान दिसलं, वरनं पंक्चर झालेलं दिसलं. ती खांद्यावर घेतलं मी आणि तिथनं घसपडत आलो खाली. तर इथनं खाली गेले ती माणसं मी लय वाचवली. तुम्हाला पटत नसेल तर टायर बघा, टायर इथंच राहिले. म्हणजे तुमच्या ग्रुपने हिमान झालं हा, ते आमच्यामुळे झालंय ते. असं झालंय. हा, भाऊनी एवढं मोठं हाणलं, दुसऱ्याला चान्सच दिला नाही. त्यामुळे भाऊंचा सत्कार झालाच पाहिजे. दरीतच सत्कार आहे भाऊंचा. भाऊंनी आता सगळ्यांनी काय काय आणलंय त्यांच्या सोयीनुसार ती सत्कार घेते ते. बघा नुसतं तुम्ही. भाऊ टाळ्या पटाळ्या टाळ्या भाऊंसाठी टाळ्या. राम्याचा सत्कार घेतला का बड्डे घेतला तेच काय समजलं नाही. एवढं मोठं हाणल्यामुळं म्हटलं जरा फोटो बिटो काढून घेऊया. भाऊंचं सप्पय झालं पण दरी झाली असा विषय झालाय. एवढा फोगला राम्या डायरेक्ट टायर काढायलाच गेला. टायर हलना झालाय आणि मोठं हाणायचं. राम्यापेक्षा पण एक मोठा सोम आहे. सुशांत भाऊ बिल्डर, आताचे नवीन बिल्डर. भाऊ आली ती म्हणल्यावर टायर निघणार 100% निघणार आणि निघले टायर. भाऊ लय मोठे हसते. कडेगावचं नाव त्यांनी पाक बाहेरच्या देशात कुठं कुठं त्यांनी रोशन केलंय. बॉडी बिल्डिंग मध्ये 6 महिने झालं जिमला जाते ती. बॉडी बघा, बॉडी पंप बघा, पंप कसा आहे. टायर लगेच काढलं भाऊने. टायर आपल्याला फाडून काढायचं नाही सुशांत भाऊ, आपल्याला टायर नीट काढायचं आहे. ही रम्या नुसतं मोठं बोललंय बरं काही. रम्याच काय ऐकून मला माहित आहे सुशांत भाऊनीच केलं असणार. सुशांत भाऊंच्या ताकद आहे. अहो काय विषय 100%. ओग बिल्डर नाही ती म्हणत, बाहेरच्या देशात त्यांची ओळख आहे, उगच नाही ती. इथं काळ कुत्र ओळखत नाही पण बाहेरच्या देशात गो गो गो. आणि रमेश भाऊंचं म्हणणं आहे टायर विकूया. काय लागा बादशा तुझी, कुठं आहे का तुला, कुठं तोड आहे का. आपण घेताना सत्कार चुकीचा घेतलाय. ही रमेश भाऊंचा नको घेतला पाहिजे, सुशांत भाऊंचा घेतला पाहिजे. घेऊया का सुशांत भाऊचा. भावानं एवढं फोगावलेलं पण भावाने तेवढंच कष्ट केलं बरं का टायर बाहेर काढायला. मला पण बघूया म्हटलं हलतंय का, पण हलतंय वे टायर. मला टायर हलन झालंय. सुशांत भाऊनं लय मोठं काम केलंय. काय विषय केला सुशांत भाऊन काय म्हणत. टायर काय दरीतून खाली जाणार नाही, टायराला ढकलाय लागतं. सुशांत भाऊ तुम्ही ग्रेट आहे. लय मोठे हसते सुशांत भाऊ. मी दमलो टायर ढकलून. चला म्हटलं आता लय चेष्टा मस्करी झाली, लय घामाल्यालो. आता म्हटलं पवायची सोय कराया, कुठल्या तर हिरीला जायचं. गेलो नेरली फाट्याव. हिर होती, पोरं पवायला लागलेली. बाळ्या काय सगळी गँगच घेऊन आल्याला. बाळ्याची जाईल तिथे चेष्टा असते. वैब्याला पाक पाण्यात खंगळून काढला. नंतर म्हटलं एखादा व्हिडिओ कराया. सगळी बळीनं उभा केली आणि खोचा मारायला लावल्या. पोरं का शाने येते वय, कुठं पण खोचा मारायला लागले. म्हटलं आता ही एकामेकाच्या अंगावर मारना ती म्हणजे झालं, नाहीतर डोसके फुटायची यंत्रणा व्हायची. तरी सगळ्या भावाने लांब खोचा मारल्या. पाहुण्यात चूक नाही का नाही.
ते स्विमिंग पूलमध्ये पण नाही. संपला विषय. उन्हात अनाज फिरणं राव सुखाचं नाही. पहिलं ऊन होतं का ताण होते, दिवसभर फिरायचो. आता करवंदाला आलोय, गाडी घेऊन आलोय वरनं, तरी पण एवढं डोकं दुखायला लागलंय आणि एवढं ऊन लागलंय ना, काय सांगू आता तुम्हाला. रात्री उन्हाळा लागा नाही ती म्हणजे बरं ते जाऊ द्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ती सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर भावानो कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब ठोका. सपला विषय. काय भाषा.